नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। आत्तापर्यंत आपण 10 भाग पाहिलेले आहेत। या 10 भागांमध्ये प्रत्येकी दैनंदिन जीवनामध्ये बोलले जाणारे रोज बोलले जाणारे 24 वाक्य आपण बघितले। तर असे 240 वाक्य होतात। या 240 वाक्यांचा तुम्ही जरूर बोलण्यासाठी सराव करा, बोलून सराव करा मित्रांनो। जसं की आता आजच्या भागामध्ये आपण चला सुरुवात करूया। तो जातो, ही गोज। तो जातो का? डज ही गो? तो नाही जात, ही डझंट गो। तो का नाही जात? व्हाय डझंट ही गो? तर बघा, हा जो यामध्ये वाक्यामध्ये मित्रांनो एकच कर्ता आहे, तो म्हणजे तो, जो आपण इंग्लिशमध्ये ही म्हणतो त्याला, आणि क्रियापद सुद्धा एकच आहे, ते आहे गो। तर या ठिकाणी या एका कर्त्याचं आणि एकाच क्रियापदाचं आपण असे विविध वाक्य बनवू शकतो। जसं की ही गोज पासून आपण बनवलंय डज ही गो, तो जातो का? तो का नाही जात? या ठिकाणी व्हाय डझंट ही गो, ही डझंट गो, तो नाही जात। मग आता या ठिकाणी ह्या सोप्या वाक्याचे आपण 2-3 प्रकारे असे बोलण्यासाठी 2-3 प्रकार करू शकतो। आणि आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये 2-3 प्रकारे बोलावं लागतं। कधी आपण प्रश्न विचारतो, कधी निगेटिव्ह मध्ये बोलतो, कधी स्टेटमेंट बोलतो, नाही का? तर अशा पद्धतीने आता प्रश्न पण 2 प्रकारे आहेत। डज ही गो म्हणजे तो जातो का? हो किंवा नाही मध्ये उत्तर असणारा एक प्रश्न असतो, जो डू डज ने सुरुवात होते। आणि एक असतो WH क्वेश्चन, जो व्हाय, व्हॉट, विच, हू, हुज, हुम अशा शब्दांनी सुरू होतो। तर अशा पद्धतीचे आपण हे विविध वाक्य दररोज बोलत असतो। तर चला पुढचे वाक्य बघूया। ती खाते। या ठिकाणी आहे ती खाते। या ठिकाणी वाक्य होणार मित्रांनो शी इट्स। शी इट्स। ती खाते का? डज शी इट? डज शी इट? आणि हा प्रश्नचिन्ह। ती नाही खात। शी डझंट ईट। शी डझंट ईट। ती का नाही खात? व्हाय डझंट शी ईट? व्हाय डझंट शी ईट? आणि हे प्रश्नचिन्ह। तर मित्रांनो या ठिकाणी शी इट्स आलेला आहे, ती खाते। ती खाते का? तर डज शी इट, आपल्याला डज अगोदर घ्यायचं आहे। ती नाही खात, शी डझंट ईट, फक्त आपल्याला नॉट टाकायचं आहे। आता या ठिकाणी डजचा अर्थ होतो मित्रांनो, या ठिकाणी सहाय्यक क्रियापद आहे डज, हे या इटला सहाय्य करण्यासाठी आलेलं आहे। ती खाते आणि का साठी आपण घेतलेलं आहे डज, एवढं लक्षात ठेवा। ती नाही खात, सेम या ठिकाणी नॉट येणार, डज नॉट। डज नॉट, डज नॉटचा हा शॉर्ट आहे मित्रांनो डझंट, जसं डू नॉटचा शॉर्ट डोंट असतो तसं। ती नाही, ती का नाही खात? मग आता या ठिकाणी ती नाही खात साठी आपण घेतलं होतं शी डझंट ईट। मग आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर व्हाय ने सुरुवात केली आपण, का साठी घेतलंय आपण व्हाय, का साठी घेतलंय व्हाय, एवढं लक्षात ठेवा। बघा, का हा जर शेवटी आला तर तुम्हाला डज घ्यायचा आहे। का जर मध्ये आला कर्त्यानंतर, ती का नाही, तो का नाही, मी का नाही, तर त्या ठिकाणी का मध्ये घेतो आपण, तेव्हा तो होतो WH वर्ड म्हणजे व्हाय, नाही का? या ठिकाणी व्हाय। आता या ठिकाणी व्हाय आपण घेतलेला आहे, म्हणून व्हायच्या नंतर आपल्याला लगेच डझंट घ्यायचं आहे। व्हाय डझंट शी ईट? तर अशा पद्धतीने ती का नाही खात। तर आपण हे एक स्ट्रक्चर मित्रांनो समजून घेऊया। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की कर्ता ही, शी, इट, एखाद्याचं नाव असेल रवी, तर त्याच्यानंतर आपण लगेच डझंट घेतो। त्याच्यानंतर मग आपण क्रियापद घेत असतो, जसं की ही डझंट गो, तो नाही जात। शी डझंट गो, ती नाही जात। इट डझंट गो, तो, ती, ते नाही जात। या ठिकाणी आपण इटचा अर्थ घेत असतो तो, ती, ते, निर्जीव वस्तू, प्राणी, एखादी गोष्ट सांगण्यासाठी। त्याच्यानंतर आहे रवी। रवी डझंट गो, रवी नाही जात। तर याच्यानंतर ह्या ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, कोणाचं पण, कोणतं पण नाव, इथं देशाचं पण नाव असू शकतं, एखाद्या गोष्टीचं, कोणत्या तरी वस्तूचं पण नाव असू शकतं, तर तेव्हा आपण फक्त डझंटच वापरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर क्रियापद वापरायचं आहे। बघा, ही डझंट गो। तर आता या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न करायचा असेल की तो नाही जात, मग तो नाही जात का, जर इथं का वापरला आपण, तर हा डझंट पहिले घ्यायचा, डझंट ही गो, डझंट ही गो। आणि जर आपल्याला तो का नाही जात, तर पुन्हा व्हाय आधी घ्यायचा, व्हाय डझंट
ही गो, तो का नाही जात. तर हे आपण स्ट्रक्चर समजून घेतलं पाहिजे. चला तर आपण पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य आहे तू येतो. यू कम. यू कम. तू येतो. दोनच शब्दांचं वाक्य आहे. तू येतो का? डू यू कम. डू यू कम आणि प्रश्नचिन्ह. तू नाही येत. यू डोंट कम. यू डोंट कम. तू का नाही येत? व्हाय डोंट यू कम. व्हाय डोंट यू कम. व्हाय डोंट यू कम. हा प्रश्न आहे. आता मित्रांनो, आपण आधी डज घेतला होता, आता डू घेतला होता. आता डू घेतला आहे, इकडे डोंट घेतला आहे. तर हे कसं काय येतं? आधी आपण डज घेतला, आता डू का घेतला? तर हे पण आपण एका स्ट्रक्चरद्वारे समजून घेऊया. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी कर्ता आहे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते. ह्या सर्वांच्या नंतर आपण डोंट घ्यायचं आहे. तर डोंट घ्यायचं आहे मित्रांनो बघा. आणि त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचं आहे. जसं की आय डोंट गो, मी नाही जात. वी डोंट गो, आपण नाही जात किंवा आम्ही नाही जात. यू डोंट गो, तू नाही जात किंवा तुम्ही नाही जात. दे डोंट गो, ते नाही जात. बघा या ठिकाणी आय डोंट ईट, मी नाही खात. आता ह्या ठिकाणी आय डोंट ईट, मी नाही खात. मी खातो का? बघा, मग आता खातो का शेवटी जर वाक्याला का लावला तर आपल्याला डू ने प्रश्न विचारायचा इथं. जसं मागाच्या वाक्यामध्ये आपण डज ने विचारला होता. तर या ठिकाणी डू घ्यायचा आहे सुरुवातीला जर प्रश्न विचारायचा असेल तर. जसं की यू डोंट गो, तू नाही जात, असं त्याचा वाक्याचा अर्थ होईल. या डोंटचा अर्थ तुम्ही नाही घ्या, म्हणजे नाही करत. म्हणजे या ठिकाणी वर्ब आहे. वर्ब हे क्रियादर्शक आहे. जी क्रिया नाही करत त्याच्यासाठी आपल्याला डोंट घेतो. म्हणजे डोंट गो तर जाऊ नको, म्हणजे जाण्याची क्रिया करू नको. डोंट ईट, खाऊ नको, म्हणजे खाण्याची क्रिया करू नको. डोंट कम, येऊ नको. बघा, येऊ नको. या दोन शब्दांचं पण एक वेगळा अर्थाने वाक्य होतं मित्रांनो. जसं की डोंट प्ले, खेळू नको. डोंट आस्क, विचारू नको, म्हणजे विचारण्याची क्रिया करू नको. म्हणजे या डोंटचा अर्थ होतो क्रिया नको करू. पण जर आपण सब्जेक्ट आधी घेतला तर ते वाक्य बदलून जातं. आय डोंट गो, मी नाही जात. आय डोंट ईट, मी नाही खात. ठीक आहे. यू डोंट ईट, तू नाही खात. मग आता आपण जर प्रश्न विचारला तू नाही खात का? मग आता या ठिकाणी डोंट यू ईट, या डोंटला पुढे घ्यायचं. डोंट यू ईट या ठिकाणी. आणि मी नाही जात, आय गो, मी जातो. मी नाही जात, डोंट आय गो. ठीक आहे. मी जाऊ का? डू आय गो या ठिकाणी. तू जातो का? डू यू गो या ठिकाणी. म्हणून आपण डू घ्यायचा आहे. डू यू गो, तू जातो का? यू गो म्हणजे तू जातो. आणि तू जातो का? डू यू गो. तू नाही जात, यू डोंट गो. तू नाही जात का? डोंट यू गो. बघा, नकारात्मक प्रश्न असेल तर आधी डोंट घ्यावा लागेल आपल्याला. सकारात्मक असेल तू जातो का? डू यू गो. तू नाही जात का? डोंट यू गो. तर डू आणि डोंटचा असा फरक आहे. मग आपल्याला आय, वी, यू, दे याच्यानंतर डोंट घ्यायचं आहे, डझंट नाही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वर्ब लावायचं आहे. तर चला बघूया पुढचं वाक्य. तर मित्रांनो या ठिकाणी तू येतो, या ठिकाणी यू कम. तू येतो का? डू आपण घेतलेला आहे, डू यू कम. त्यानंतर तू नाही येत, यू डोंट कम. आणि तू का नाही येत? व्हाय डोंट यू कम. डोंट यू कम यांची जागा बदलली. इथं यू डोंट कम आहे, इथं डोंट यू कम आहे आणि आधी व्हाय आलेलं आहे. हे आपण समजून घ्यायचं आहे मित्रांनो. हे मी सिक्वेन्सनुसार तुम्हाला एकच वर्ब आणि एकच कर्ता घेतलेला आहे. जसे की त्याचे 4 वाक्य बनवले, तर तुम्हाला त्याचा क्रम लक्षात राहायला सोपं होईल म्हणून आपण बनवले. चला बघूया पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे रवी खेळतो. मग या ठिकाणी येईल रवी प्लेज. या ठिकाणी वर्बला एस लागेल. रवी प्लेज, कारण रवी हा थर्ड पर्सन आहे आणि या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण एस लावतो क्रियापदाला. साध्या वर्तमान काळातले वाक्य सर्व. रवी खेळतो का? या ठिकाणी डज रवी प्ले. डज रवी प्ले आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह. रवी नाही खेळत, रवी डझंट प्ले. रवी डझंट, तुम्ही डज नॉट पण म्हणू शकता. रवी डज नॉट प्ले, रवी डझंट प्ले.
रवी का नाही खेळत? व्हाय डझंट रवी प्ले? व्हाय डझंट रवी प्ले? व्हाय डझंट रवी प्ले? तू विचारतो, यू आस्क. यू आस्क. तू विचारतो का? डू यू आस्क? डू यू आस्क? तू नाही विचारत, यू डोंट आस्क. यू डोंट आस्क. तू का नाही विचारत? व्हाय डोंट यू आस्क? व्हाय डोंट यू आस्क? पुढचं वाक्य बघूया. आपण इंग्लिश बोलतो. बघा, आपण या ठिकाणी आपण बोलतो असं सोपं वाक्य घेतलं असतं, पण आपण मुद्दामून एक शब्द वाढवलाय, तो म्हणजे इंग्लिश. आपण इंग्लिश बोलतो. तर आपण बोलतो साठी काय घेणार आपण? वी स्पीक. आणि मग इंग्लिश नंतर. वी स्पीक इंग्लिश. वी स्पीक इंग्लिश. इंग्लिशचा ई मी या ठिकाणी कॅपिटल घेतलेला आहे. कुठल्याही विषयाचं नाव जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते ऑलवेज कॅपिटल मध्ये लिहायचं असतं. त्या ठिकाणी वी स्पीक इंग्लिश. आपण इंग्लिश बोलतो, वी स्पीक इंग्लिश. आपण मराठी बोलतो, वी स्पीक मराठी. आपण हिंदी बोलतो, वी स्पीक हिंदी. आपण इंग्लिश बोलतो का? डू वी स्पीक इंग्लिश? डू वी स्पीक? डू वी स्पीक इंग्लिश? आणि प्रश्नचिन्ह. आपण इंग्लिश बोलतो का? डू वी स्पीक इंग्लिश. फक्त आपण डू जर इथं लावला तर आपण इंग्लिश बोलतो का असा प्रश्न तयार होतो. हे आपण इंग्लिश बोलतो हे स्टेटमेंट झालं, वाक्य झालं. आणि त्याचा व्हर्बल क्वेश्चन जर करायचं असेल तर आपण इथं डू आधी लावतो, डू किंवा डज लावतो. जसं की आपण सांगितलं की आय, वी, यू, देच्या आधी डू लावतो आपण. तर या ठिकाणी वी आहे म्हणून आपण इथं आधी डू लावलेला आहे. डू वी स्पीक इंग्लिश. जर आपल्याला डू वी स्पीक मराठी, डू वी स्पीक हिंदी असे विविध वाक्य आपण बोलू शकतो. आपण इंग्लिश नाही बोलत. वी डोंट स्पीक इंग्लिश. वी डोंट स्पीक इंग्लिश. वी डोंट स्पीक इंग्लिश. बघा मित्रांनो, आता आपण इंग्लिश बोलतो का हे मराठीमध्ये का शेवटी लावतो आपण? प्रश्नार्थक हा जो शब्द असेल समजा का, तो आज जर शेवटी आला असेल तर इंग्लिशमध्ये उलट आहे. आपण तो आधी घेतलेला आहे. डू वी स्पीक इंग्लिश या ठिकाणी. जसं की आता पुढचं वाक्य आपण बघूया. आपण इंग्लिश का नाही बोलत? व्हाय डोंट वी स्पीक इंग्लिश? व्हाय डोंट वी स्पीक इंग्लिश? व्हाय आपल्याला एक्स्ट्रा इथं घ्यायचंय. हेच शब्द आहेत सगळे, फक्त आधी व्हाय जोडायचंय, मग डोंट वी स्पीक इंग्लिश. व्हाय डोंट वी स्पीक इंग्लिश? व्हाय डोंट वी स्पीक इंग्लिश? आता आपण जर व्हाय काढून टाकला आणि जर या वी ला मध्ये टाकला तर बघा काय फरक होतो. आपण इंग्लिश नाही बोलत हे स्टेटमेंट झालं, साधं वाक्य. वी डोंट स्पीक इंग्लिश. पण जर आपण डोंटला आधी घेतलं आणि वी ला नंतर घेतलं तर काय होईल? डोंट वी स्पीक इंग्लिश? आपण इंग्लिश नाही बोलत असं तो प्रश्न तयार होईल. आपण इंग्लिश नाही बोलत. डोंट वी स्पीक इंग्लिश? आपण इंग्लिश नाही बोलत. म्हणजेच आपण इंग्लिश नाही बोलत का? तर हा सुरुवातीला डोंट वी स्पीक इंग्लिश. हा जो आहे डू वी स्पीक इंग्लिश आणि डोंट वी स्पीक इंग्लिश. आपण इंग्लिश बोलतो का आणि आपण इंग्लिश नाही बोलत का, एवढाच फरक आहे. इथं नॉट आहे आणि इथं नॉट नाही आहे, हाच याच्यातला फरक आहे मित्रांनो. म्हणजे हे जे 4 वाक्य आहेत समजा या ठिकाणी आपणचे, तर याच्यातले अजून एक 5वं वाक्य पण आपण या डोंट वी स्पीक इंग्लिशला घेऊन सुद्धा, जसं डू वी स्पीक इंग्लिश आपण इंग्लिश बोलतो का आणि आपण इंग्लिश नाही बोलत का, डोंट वी स्पीक इंग्लिश, हे पण आपण ॲड करू शकतो. म्हणजे असे 5 वाक्य या ठिकाणी तयार होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की जर एक कर्ता असेल आणि एक या ठिकाणी जर वर्ब असेल, वी स्पीक आपण बोलतो, डू वी स्पीक आपण बोलतो का, वी डोंट स्पीक आपण नाही बोलत, व्हाय डोंट वी स्पीक आपण का नाही बोलत. तर अशा पद्धतीने आपण असे जर एक वाक्य जर समजून घेतले, ते नकारार्थी कसं बनतं, ते प्रश्न कसं तयार होतं त्याच वाक्याचं, तर आपल्याला बोलताना आपल्याला जास्त विचार करावा लागणार
नाही. ह्या सर्व वाक्यांची आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची मित्रांनो. आणि आपले जे या ठिकाणी दररोजचे जे 24 वाक्य आहेत, जे 10 भाग झालेले आहेत, ते 10 भागातले सगळे वाक्य तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि ते वाक्य जास्तीत जास्त बोलण्यासाठी तुम्ही सराव करायचा आहे. तुमची इंग्लिश नक्कीच इम्प्रूव्ह होईल मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस आपण सुरू ठेवूया मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.